आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय भक्त परमार्थी असला पाहिजे। ज्याप्रमाणे गाय स्वतः जंगलात शेतात गवत खाऊन येते, स्वतः पाणी पिते, पण मानवाला अमृतरूपी दूध पाजते, तिच्या दुधापासून तूप बनते। गायीचे वासरू नांगराला जोडले जाते, माणसाचे पोषण होते। गायीचे शेण सुद्धा माणसांच्या उपयोगी येते। मृत्यूनंतर गायीच्या शरीराच्या चामड्यापासून चप्पल बनते, जी मानवाच्या पायांचे काटे व खड्यांपासून संरक्षण करते। मानव जन्म प्राप्त प्राणी परमार्थ न करता भक्तीपासून वंचित राहून पाप करण्यात आपले अनमोल जीवन नष्ट करून जातो। मांसाहारी नर राक्षसाप्रमाणे गायीला मारून तिचे मांस खातात, महापापाचे भागी बनतात। या संबंधीची परमेश्वर कबीरजी यांची पुढील वाणी ऐका। परमार्थी गायीचा दृष्टांत। गौ को जानू परमार्थ खानी, गौ चाल गुण परखऊ ज्ञानी। आपण चरे तृण उद्याना, अंचवे जलदे क्षीर निदाना। तासु क्षीर घृत देव अघाही, गौसुत नरके पोषक आही। विष्ठा तासु काज नर आवे, नर अघ कर्मी जन्म गमावे। टीका पुरे तब गौतन नासा, नर राक्षस गोतन लेत ग्रासा। चाम तासु तन अति सुखदाई, ऐतिक गुण इक गोतन भाई। परमार्थी संत लक्षण। गौ सम संत गहे यह बानी, तो नहीं काल करे जीवहानी। नरतन लही अस बुद्धि होई, सतगुरु मिले अमर है सोई। सुनी धर्मनी परमार्थ बानी, परमार्थ ते होय न हानि। पद परमार्थ संत अधारा, गुरु सम लेई सो उतरे पारा। सत्य शब्द को परिचय पावे, परमार्थ पद लोक सिधावे। सेवा करे विसारे आपा, आपा थाप अधिक संतापा। यह नर अस चातुर बुद्धिमाना, गुण शुभ कर्म कहे हम ठाना। ऊंचा कर्म अपने सिर लिन्हा, अवगुण कर्म पर सिर दिन्हा। तात होय शुभ कर्म विनाशा, धर्मदास पद गहो विश्वासा। आशा एक नाम की राखे, निज शुभ कर्म प्रकट नहीं भाखे। गुरुपद रहे सदा लोलीना, जैसे जल ही न विसरत मीना। गुरु के शब्द सदा लो लावे, सत्य नाम निश दिन गुण गावे। जैसे जल ही न विसरे मीना, ऐसे शब्द गहे पर वीना। पुरुष नाम को अस पर भाऊ, हंसा बहुरी न जगमहम आऊ। निश्चय जाय पुरुष के पासा, कूर्म कला परखहु धर्मदासा। भावार्थ। परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदासजी यांच्या माध्यमातून मानव समाजाला संदेश व निर्देश दिला आहे। म्हणले आहे की मानवाला गायीप्रमाणे परमार्थी असले पाहिजे। ज्यांना सद्गुरू भेटले आहेत ते तर अमर होतील, घोर पापांपासून वाचतील। सेवा केली तर आपल्या महिम्याची अपेक्षा करू नये। जर स्वतःला मान सन्मानित म्हणजे मान बढाईसाठी स्वतःला महिमावान करून घेतले तर त्याला अधिक यातना भोगाव्या लागतील, शुभकर्मे नष्ट होतील। नामदीक्षाधारी याने केवळ एक नामाची आस ठेवावी, मान सन्मानाची इच्छा हृदयापासून सोडून द्यावी। आपली शुभकर्मे म्हणजे दान किंवा इतर सेवा कोणासमोर सांगू नयेत। गुरुजींच्या चरणी म्हणजे गुरुजींच्या शरणात असे राहावे जसा पाण्यात मासा राहतो। मासा एक क्षण सुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही, लगेच मरून जातो। असे गुरुजींच्या शरणाला महत्व द्यावे। गुरुजी यांच्याद्वारे दिलेला शब्द म्हणजे जप मंत्र म्हणजे सद्गुरु शब्द, जे सत्य नाम आहे। म्हणजे वास्तविक भक्तीच्या मंत्रामध्ये सदा लीन राहावे। जो पुरुष म्हणजे परमात्मा यांचा भक्ती मंत्र आहे, त्याचा असा प्रभाव आहे, त्याच्यात इतकी शक्ती आहे की साधक पुन्हा संसारात जन्म मरणाच्या चक्रात येत नाहीत। तो तिथे जातो जे सनातन परम धाम, जिथे परम शांती आहे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधीही संसारात येत नाही। हेच प्रमाण श्रीमद भगवत गीता
अध्याय 18 श्लोक 62 मध्ये आहे. गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परम धामाला म्हणजे शाश्वतम स्थानम प्राप्त होशील. अध्याय 18 श्लोक 62. गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाही. ज्या परमेश्वराने संसाररूपी वृक्षाची रचना केली आहे त्याचीच भक्ती करा. अध्याय 15 श्लोक 4. गीता ज्ञानदात्याने आपल्या नाशवंत म्हणजेच जन्म मरणाची स्थिती गीता अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5, 9 मध्ये आणि अध्याय 10 श्लोक 2 मध्ये स्पष्ट केली आहे की हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. तू जाणत नाहीस, मी जाणतो. श्रोते हो, गीतेतून स्पष्ट होते की गीता ज्ञानदाता म्हणजे काल ब्रह्म आहे, जो श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत होता. नाशवंत आहे, जन्म मरणाच्या चक्रात आहे, तर त्याच्या उपासकांची देखील हीच स्थिती असते. म्हणून गीता अध्याय 18 श्लोक 62 आणि अध्याय 15 श्लोक 4 मध्ये वर्णित लाभ प्राप्त होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट ही सिद्ध होते की गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य समर्थ तसेच सर्व लाभदायक परमेश्वर आहेत, ज्यांच्या शरणात जाण्यासाठी गीता ज्ञानदाता म्हणजे काल ब्रह्मने सांगितले आहे. ते परमेश्वर कबीर बंदी छोडजी आहेत. त्यांनी आपला महिमा स्वतःच सांगितला आहे, जी आपण कबीर सागर मध्ये वाचत आहात. परमेश्वर यांनी अनुराग सागर पान नंबर 13 वर म्हटले आहे की सत्यपुरुषाद्वारे रचित सृष्टीच्या विषयी सांगितलेल्या कथेचा साक्षीदार कोणाला करू, कारण सर्वांची उत्पत्ती नंतर झाली आहे. अगोदर एकटे सत्पुरुष होते. इथे विचार करण्यासारखी बाब ही आहे की कबीरजी यांना ज्ञान कुठून झाले, जेव्हा सृष्टी रचनेच्या वेळेस कोणीच नव्हते. यामुळे हे स्वसिद्ध आहे की हे स्वतः पूर्ण परमात्मा सृष्टीचे रचनाकार आहेत. ज्या महान आत्म्यांना परमेश्वर कबीरजी भेटले आहेत, त्यांनी देखील ही साक्ष दिली आहे की गरीब अनंत कोटि ब्रह्मांड का एक रती नहीं भार, सद्गुरु पुरुष कबीर है कुल के सिरजनहार. भावार्थ या वाणीनेच स्पष्ट आहे. कूर्म कला परखो धर्मदासाचा भावार्थ आहे की ज्याप्रमाणे कूर्म म्हणजे कासव आपत्तीच्या वेळेस आपले तोंड तसेच पाय आपल्या शरीरात लपवून निष्क्रिय होते, आपत्ती टळल्यानंतर त्वरितच आपल्या मार्गाने चालू लागते. अशाच प्रकारे जर संसारातील व्यक्ती आपल्या भक्ती मार्गात बाधा निर्माण करत असेल, तर भक्ताने त्याला उलटून उत्तर न देता आपली भक्ती लपवून सुरक्षित ठेवावी. सामान्य स्थिती होताच पुन्हा त्याच गतीने साधना करावी. अशा प्रकारे निश्चय जाय पुरुष के पासा, तो साधक परमात्म्याजवळ अवश्य जाईल. अनुराग सागर पान नंबर 163 281 वर. सोरठा हंस तहा सुख बिलसही आनंद धाम अमूल, पुरुष तनु छवि निरखही हंस करे किलोल. भावार्थ उपरोक्त ज्ञानाच्या आधारे साधना करून साधक अमरधामात निघून जातो. तिथे आनंद भोगतो. तो सतलोक बहुमूल्य आहे. तेथे सत्यपुरुषाच्या शरीराची शोभा पाहून आनंद साजरा करतात.